गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 72 मध्ये एका एक्झरसाइजला सुरुवात करणार आहोत. 14.1 जे की पेज नंबर 864 वर आहे. काय आहे हो या एक्झरसाइज मधला पहिला एक्झाम्पल. एक्सप्रेस f of x which is equal to 1 for 0 is less than equal to x is less than pi. f of x is equal to 0 for x is greater than pi. As a Fourier sine integral and hence evaluate integral 0 to infinity in bracket 1 minus cos pi lambda upon lambda into sin lambda x d lambda. हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मी म्हणालो होतो आपल्याला की मी नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेतल्यामुळे एक्झरसाइज मधले एक्झाम्पल्स मी फक्त एक्सप्लेन करणार आहे. तर पण पहिला एक्झाम्पल जे की आपण आता स्टेटमेंट वाचलं. द फोरियर साइन इंटेग्रल फॉर्म्युला ऑफ f of x is f of x is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda integral 0 to infinity f of t sin lambda t dt याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता हे जे दुसरं इंटेग्रल आहे 0 टू इन्फिनिटी याला स्प्लिट अप करू 0 टू पाय प्लस पाय टू इन्फिनिटी मध्ये. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी sin lambda x d lambda in bracket integral 0 to pi f of t sin lambda t dt plus integral pi to infinity f of t sin lambda t dt. मित्र हो, ज्या वेळेस 0 टू पाय आहे त्यावेळेस f of x ची किंमत 1 आहे, म्हणजे f of t ची किंमत भी 1 आहे. आणि ज्या वेळेस पाय टू इन्फिनिटी आहे त्यावेळेस f of x 0 आहे, म्हणजे f of t 0 आहे, कारण की व्हेरिएबलचा काहीही फरक पडत नाही. आणि म्हणून which is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda in bracket integral 0 to pi 1 sin lambda t dt plus integral pi to infinity 0 sin lambda t dt. so which is equal to ज्या वेळेस f of t ची किंमत 0 ठेवली ते तर पूर्ण इंटेग्रल 0 होऊन जाईल आणि 0 टू पायच्या वेळेस sin लॅम्बडा t dt चं इंटिग्रेशन मायनस cos लॅम्बडा t अपॉन लॅम्बडा होईल. तर काय येईल मग which is equal to 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी sin लॅम्बडा x d लॅम्बडा ब्रॅकेट मध्ये मायनस cos लॅम्बडा t अपॉन लॅम्बडा लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय. सो which is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda in bracket अप्पर लिमिट जर t च्या ठिकाणी पाय ठेवलं आणि लोअर लिमिट जर t च्या ठिकाणी 0 ठेवलं तर काय येईल हो, मायनस cos लॅम्बडा पाय प्लस 1 अपॉन लॅम्बडा. आणि म्हणून इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी 1 मायनस cos लॅम्बडा पाय अपॉन लॅम्बडा इनटू sin लॅम्बडा x d लॅम्बडा which is equal to हे जे 2 अपॉन पाय राईट हँड साइडला आहे त्याला लेफ्ट हँड साइडला म्हणजे दुसऱ्या साइडला जर नेलं तर पाय अपॉन 2 इंटू f of x होऊन जाईल. आणि विच इज इक्वल टू f of x 1 केव्हा होतं, 0 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन पाय. म्हणजे इथं काय येईल आता, विच इज इक्वल टू पाय बाय 2 फॉर 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू पाय. पाय बाय 2 केव्हा व्हॅल्यू मिळेल, फॉर 0 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू पाय. आणि इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी 1 मायनस cos लॅम्बडा पाय अपॉन लॅम्बडा इंटू sin लॅम्बडा x d लॅम्बडा which is equal to 0 for x is greater than pi and which is a point of discontinuity of f of x comma value of the above integral which is equal to pi by 2 plus 0 upon divided म्हणजे अपॉन 2 and which is equal to pi by 4. आठवत असेल तर सॉल्व्ड एक्झाम्पल मधला पहिला एक्झाम्पलच्या टाइप हे एक्झाम्पल होतं. नेक्स्ट एक्झाम्पल, पहिला एक्झाम्पल आपला झाला. ओके, दुसरा एक्झाम्पल काय आहे हो, दूसरा एग्जांपल है फाइंड द फोरियर कोसाइन इंटेग्रल
of the function e to the power minus ax. Hence show that integral 0 to infinity cos 2x upon lambda square plus 1 d lambda, which is equal to pi by 2 into e to the power minus x, comma x is greater than equal to 0. दूसरा एग्जाम्पल काय करायचं आपल्याला, फोरियर कोसाइन इंटेग्रल फाइंड आउट करायचं आहे. सो सोल्युशन, वी नो दॅट फोरियर कोसाइन इंटेग्रल इज f of x is equal to 2 upon pi integral 0 to infinity cos ux du into integral 0 to infinity f of t cos ut dt. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि दिलेलं काय आहे, गिवन दॅट दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये f of x is equal to e to the power minus ax, याला इक्वेशन नंबर आपण 2 म्हणू. Hence e to the power minus ax which is equal to 2 upon pi integral 0 to infinity cos lambda x d lambda into integral 0 to infinity e to the power minus at cos lambda t dt due to 1 and 2. मित्र हो, f of x ची व्हॅल्यू जर e to the power minus ax असेल तर f of t ची व्हॅल्यू e to the power minus at येऊन जाईल. आणि आपण काय बदल केलेला आहे या इंटेग्रल मध्ये, रिप्लेसिंग u बाय लॅम्बडा. का केलेला आहे हो आपण u बाय लॅम्बडा रिप्लेस, कारण की आपल्याला लॅम्बडा मध्ये जे रिझल्ट आहे ते प्रूव्ह करायचे आहे. सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी कॉस लॅम्बडा एक्स डी लॅम्बडा इन ब्रॅकेट e टू द पॉवर मायनस 80 अपॉन a स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर, ब्रॅकेट मध्ये मायनस a कॉस लॅम्बडा टी प्लस लॅम्बडा साइन लॅम्बडा टी, ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट, लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. कोणता फॉर्म्युला वापरला इथे, इंटेग्रल e टू द पॉवर मायनस ax इंटू कॉस bx dx विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस ax अपॉन a चा वर्ग प्लस b चा वर्ग इन ब्रॅकेट मायनस a कॉस bx प्लस b साइन bx. सो विच इज इक्वल टू व्हेन वी सबस्टिट्यूट अप्पर लिमिट, तर अप्पर लिमिटच्या वेळेत e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी म्हणजे 1 अपॉन e टू द पॉवर इन्फिनिटी म्हणजे 1 अपॉन इन्फिनिटी म्हणजे 0, म्हणजे अप्पर लिमिटच्या वेळेस आपल्याला रिझल्ट 0 मिळेल. आणि व्हेन वी सबस्टिट्यूट लोअर लिमिट ॲट t इज इक्वल टू 0, त्यावेळेस cos 0 इज 1 येईल आणि sin 0 0 होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल a अपॉन a स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर, कारण की लोअर लिमिटचा मायनस आणि मायनस a cos लॅम्बडा 0 म्हणजेच 1 मायनस मायनस प्लस a अपॉन a स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू 2a अपॉन पाय इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी कॉस लॅम्बडा x अपॉन a स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर डी लॅम्बडा. आणि म्हणून इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी कॉस लॅम्बडा x अपॉन a स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर डी लॅम्बडा विच इज इक्वल टू पाय बाय 2a e टू द पॉवर मायनस ax. आता आपल्याला जे रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे त्या रिझल्ट मध्ये आपल्याला लॅम्बडा स्क्वेअर प्लस 1 दिसत आहे, म्हणजे a ची किंमत आपल्याला 1 ठेवणं गरजेचं आहे. मग या याला इक्वेशन नंबर 3 म्हणा आणि याच्यामध्ये पुटिंग a इज इक्वल टू 1 इन 3 कॉमा वी गेट हेन्स इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी कॉस लॅम्बडा x अपॉन लॅम्बडा स्क्वेअर प्लस 1 डी लॅम्बडा विच इज इक्वल टू पाय बाय 2 e टू द पॉवर मायनस x. अशा पद्धतीनं आपला हा जो दुसरा एक्झाम्पल आहे हा इथे कंप्लीट झाला. तिसरा एक्झाम्पल काय आहे हो, युजिंग फोरियर इंटेग्रल्स शो दॅट इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा साइन लॅम्बडा x अपॉन लॅम्बडा स्क्वेअर प्लस k स्क्वेअर इंटू डी लॅम्बडा विच इज इक्वल टू पाय बाय 2 e टू द पॉवर मायनस पाय x, ब्रॅकेट मध्ये x इज ग्रेटर दॅन 0, k इज ग्रेटर दॅन 0. तीसरा एग्जाम्पल, सोल्यूशन गिवन दॅट f ऑफ x इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस kx. हे कशावरून कळते आपल्याला, हे याच्यावरून e टू द पॉवर, तिसरा काय आहे e टू द पॉवर मायनस k पाहिजे हो, इथे काय पाहिजे मायनस kx. म्हणजे f ऑफ x ची किंमत किती आहे e टू द पॉवर मायनस kx. सोल्युशन गिवन दॅट f ऑफ x इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस kx, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. टू शो दॅट इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा साइन लॅम्बडा x अपॉन लॅम्बडा स्क्वेअर
plus k square into d lambda which is equal to pi by 2 e to the power minus kx. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हेन्स द फोरियर साइन इंटेग्रल of f of x is f of x is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda integral 0 to infinity f of t sin lambda t dt. याला इक्वेशन नंबर 2 म्हणून. म्हणजे एक काय आहे, f of x is equal to e to the power minus kx. म्हणून f of x ची किंमत ठेवल्यानंतर e to the power minus kx which is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda which is equal to e to the power minus kx which is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda integral 0 to infinity e to the power minus kt sin lambda t dt due to equation number 1. कारण f of x जर e to the power minus kx असेल तर f of t e to the power minus kt येते. हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, ते तुम्हाला कळते. सो ड्यू टू इक्वेशन नंबर 1 which is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda ब्रॅकेट मध्ये इथे फॉर्म्युला वापरायचा e to the power minus kt upon k square plus lambda square in bracket minus k sin lambda t minus lambda cos lambda t ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट लिमिट्स फ्रॉम 0 to infinity. कुठला फॉर्म्युला वापरला इथे, इंटेग्रल e to the power minus ax into sin bx dx which is equal to e to the power ax upon a चा वर्ग प्लस b चा वर्ग ब्रॅकेट मध्ये मायनस a sin bx minus b cos bx. so which is equal to 2 upon pi integral 0 to infinity sin lambda x d lambda. अप्पर लिमिट जर ठेवलं तर 0 येते, तुम्हाला माहित आहे. लोअर लिमिट ठेवल्यानंतर लॅम्बडा अपॉन के स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळते. आणि म्हणून इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी lambda sin lambda x upon lambda square plus k square d lambda which is equal to pi by 2 e to the power minus kx ब्रॅकेट मध्ये x is greater than 0 comma k is greater than 0. अशा पद्धतीनं आपला हा तिसरा एक्झाम्पल कंप्लीट झाला. चौथा एक्झाम्पल काय आहे हो, शो दॅट द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ f of x which is equal to 0 for x is less than alpha which is equal to 1 for alpha is less than x is less than beta which is equal to 0 for x is greater than beta and we show that is 1 upon under root 2 pi in bracket e to the power I beta x I beta s minus e to the power I alpha s upon I s. हे आपल्याला शो करायचं आहे. मग चौथ्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं काय आहे आपल्याला, गिवन दॅट f of x is equal to 0 for x is less than alpha, f of x is equal to 1 for alpha is less than x is less than beta, f of x is equal to 0 for x is greater than beta. Hence the Fourier transform of a function f of x is given by capital F of s which is equal to 1 upon under root 2 pi integral minus infinity to infinity f of x e to the power I s x dx. so which is equal to, इथं लिमिट जे दिलेली आहे ते अल्फा टू बीटा पर्यंत दिलेली आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 पाय अल्फा टू बीटा एफ ऑफ एक्स ई टू द पॉवर आय एस एक्स डी एक्स. कारण की ज्या वेळेस बीटा टू इन्फिनिटी आहे त्यावेळेस तुमचा एफ ऑफ एक्स 0 असल्यामुळे ती टर्म 0 होऊन जाईल. म्हणून एक्स इज लेस दॅन अल्फा आणि अल्फा इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बीटा म्हणजे अल्फा टू बीटा. सो विच इज इक्वल टू 1 upon under root 2 in bracket integral alpha to beta 1 into e to the power I s x dx. कारण f of x च्या व्हॅल्यूज जे आहेत ते x इज लेस दॅन वेळेसच्या बी 0 आहे आणि x इज ग्रेटर दॅन बीटाच्या वेळेस, x इज लेस दॅन अल्फाच्या वेळेस बी 0 आहे आणि x इज ग्रेटर दॅन बीटाच्या वेळेस बी 0 आहे. म्हणजे आपल्याला फक्त कामाचं f of x इज इक्वल टू 1 केव्हा आहे, अल्फा is less than x is less than beta. आणि म्हणून which is equal to 1 upon under root 2 pi in bracket integral alpha to beta 1 into e to the power I s x dx which is equal to 1 upon under root 2 pi in bracket e to the power I s x upon I s bracket complete
limits from alpha to beta, so which is equal to 1 upon under root 2 pi in bracket e to the power I s beta minus e to the power I alpha s upon I s. मित्र, अशा पद्धतीनं आपण इथं चौथ्या एक्झाम्पल पर्यंत आलेलो आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू. उर्वरित जे या एक्झरसाइज मधले एक्झाम्पल्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. धन्यवाद.